चण्याची भाजी नाही, आज बनवत आहे एकदम पौष्टिक आणि चविष्ट असा चना पराठा. हो, बरोबर ऐकलत मंडळी. एकदम हेल्दी आणि टेस्टी असे चना पराठा आज मी बनवत आहे. आणि तुम्ही जर कधी हा पराठा बनवला नसेल ना, तर एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप जास्त चविष्ट तर आहेच हे पराठे, पण त्यासोबतच ह्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन सुद्धा आहे. आणि जे कोणी डाएट करत असतील तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे काळे चणे घेतलेले आहे, जे मी रात्रीच भिजवत ठेवलेले होते. 1 कप काळे चणे हे कुकरमध्ये टाकत आहे मी. आणि त्यासोबत मी इथे बीटरूट घेतलेला आहे. 1 बीटरूट स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे. 1 मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे. आणि 7 ते 8 पाकळ्या लसूण. आणि ह्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे. आणि ह्याला आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. कुकरला झाकण लावून गॅसवर ठेवून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आणि ह्यात मीठ आणि हळद वगैरे घालायची काही गरज नाही. असंच आपल्याला 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आपण जेव्हा चण्याची भाजी बनवतो तेव्हा आपल्याला एकदम सॉफ्ट असं चना शिजवून घ्यायचा असतो. पण इथे तेवढा चना शिजवून घ्यायची गरज नाही आहे. आपल्याला 3-4 शिट्ट्या होईपर्यंत चना शिजवून घ्यायचा आहे. आणि छान असं शिजून झालं की बघू शकता तुम्ही इथे असं 70% पर्यंत चना शिजलेला आहे. आता आपल्याला ह्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आणि थंड केल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचं आहे हे सर्व. आणि पाणी थोड्या वेळाने घालायचं आहे, म्हणजे थोडं थोडं करत आपल्याला पाणी टाकून हे पूर्ण छान असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून. तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी ॲड करत, तेच पाणी, दुसरं पाणी टाकायची ह्यात गरज नाही आहे. आपला जो चना शिजवलेलं पाणी आहे तेच पाणी यात ॲड करायचं. आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमधून छान बारीक झालेलं आहे. आता एखाद्या परातीमध्ये वगैरे किंवा एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आणि त्यात मी इथे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे 1 कप. ज्या कपाने मी चना घेतलेला आहे त्याच कपाने मी 1 कप असं मी इथे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. कोथिंबीर घालायची, यात भरपूर कोथिंबीर घालायची बारीक चिरून. आणि ओवा घालायचा. ओवाने छान असं टेस्ट येते. छान हातावर क्रश करून ओवा घालायचा. लाल तिखट, हळद, धने जिरे पूड, जिरा, चवीनुसार मीठ घालायचं. आणि पांढरी तीळ घालायची. 1 चमचाभर पांढरी तीळ मी इथे घातलेली आहे. आणि आता हे सर्व हाताने छान मिक्स करून घ्यायचं. मी यात लाल तिखट घातलेली आहे. तुम्ही ह्यात लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरच्याचा ठेचा घालू शकता, त्यांनी पण छान टेस्ट येते. आता सर्व हे छान मिक्स केल्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जास्त सॉफ्ट जर वाटत असेल, पीठ मळताना हाताला असं सॉफ्ट वाटत असेल, तर थोडं थोडं करत तुम्ही गव्हाचं पीठ यात ॲड करू शकता. गव्हाचं पीठ टाकून तुम्ही पूर्ण असं छान आपल्याला चपातीला लागते तसं किंवा पराठ्याला आपण जसं पीठ मळतो तसं पीठ मळून आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. वरून थोडंसं तेल लावायचं आणि सॉफ्ट असं आपलं छान पीठ मळून तयार झालेलं आहे. आता हे थोडं 5 मिनिट रेस्टला ठेवा. आणि त्यानंतर आपल्याला ह्याचे पराठे लाटून घ्यायचे आहे. 5 मिनिट रेस्टला ठेवल्यानंतर आपल्याला ह्याच्यातून एक गोळा तोडायचा आहे. थोडंसं सुक्कं पीठ लावायचं आणि पराठ्याला छान आपल्याला जसं आपण पराठे करतो तसं पराठे बनवून घ्यायचे. आणि तुम्हाला इथे आतमधून तेल लावायचं असेल तर तेल लावा किंवा तूप लावलं तरी चालेल. असं आतमधून तेल लावलं की पराठे लाटून घ्यायचे. छान आपल्याला ज्या आकारात आपल्याला पराठे लाटून घ्यायचं आहे तसं पराठे बनवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथे एकदम सॉफ्टली लाटल्या जात आहेत हे पराठे. तुम्ही ह्यात पीठ मळताना बारीक चिरलेला कांदा घालू शकता किंवा कुठल्याही भाजी तुम्ही ह्यात ॲड करू शकता. मी ह्यात उकळतानाच कांदा वगैरे घातलेला होता, म्हणून कांदा वगैरे मी ह्यात काही घातलेला नाही आहे. आता पराठे लाटून झालं की आपल्याला ताव्यावरती तेल घालायचं आहे किंवा तुम्ही तूप घालू शकता. आणि पराठ्याचा आपल्याला दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचं आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व पराठे बनवून घ्यायचे आहे. कधी कधी खूप प्रश्न पडते की भाजी काय बनवायची, तर असे एखाद्या वेळेस असे पराठे वगैरे बनवले आणि त्यासोबत कुठलीही चटणी किंवा लोणच्यासोबत पण आपण हे पराठे खाऊ शकतो. हे पराठे तुम्ही नाश्त्याला पण बनवू शकता किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा हे पराठे खूप छान आहेत. अशा प्रकारे आपले सर्व पराठे बनवून तयार झालेले आहे. एकदम सॉफ्ट असे पराठे बनतात आणि खूप जास्त टेस्टी सुद्धा हे पराठे बनतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे पराठे कसे झाले ते. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असे पराठे बनलेले आहेत. तुम्ही हे पराठे कोणत्याही चटणीसोबत, दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता.
या पराठ्यासोबत खाण्यासाठी मी एक चटणी बनवलेली आहे. ही चटणीसुद्धा खूप टेस्टी झालेली होती. हवं तर मी ह्या चटणीची रेसिपी शेअर करेल. या पराठ्यावरून छान बटर किंवा तूप लावा. पराठ्यासोबत खाण्यासाठी कोणतीही चटणी बनवा, पण ताटात एखादं लोणचं असेल तर पराठ्याची चव एकदम नेक्स्ट लेवल होऊन जाते. काय मग, हा हेल्दी पराठा तुम्ही पण बनवणार ना? बनवलात की मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी राहा, हेल्दी खा. बाय बाय.